भोंदू खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट। सुनेत्रा पवार यांच्या जीवाला चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार। बीडमधील एका व्यक्तीकडून एसआयटीकडे तक्रार दिल्याची सूत्रांची माहिती आहे। एसआयटीकडून तक्रारीची पडताळणी होण्याची शक्यता आहे। खोडसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय। भोंदू खरातच्या एसआयटी तपासात धक्कादायक खुलासे। माझं मरण इथेच आहे। चौकशी दरम्यान खरातची प्रतिक्रिया। अशोक खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल। चौकशीमध्ये खरातनं फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याची माहिती। भोंदू खरात प्रकरणी ईडीकडून कारवाई। भोंदू खरातची 3 खाती ईडीकडून सील। फरार कल्पना खरातचंही एक बँक खातं ईडीकडून सील। बँक खात्यातील 3 वर्षांपासूनच्या व्यवहारांची पडताळणी। नागपुरातील एका महिलेने खरातच्या नादी लागून 2.5 कोटी गमावले। पदोन्नतीसाठी खरातनं एजंटच्या माध्यमातून 2.5 कोटी घेतले। निरंजन नावाच्या एजंट मार्फत खरातनं महिलेची फसवणूक केली आहे। प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांची नोटीस। भोंदू खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकरांना नोटीस। अनेकांच्या नावे समता पतसंस्थेत खातं। खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार। प्रतिभा चाकणकर यांच्या आणि मुलांच्या नावे देखील समता पतसंस्थेत 4 खाती असल्याचं समोर। खरात प्रकरणामध्ये 160 GB डिजिटल पुरावे उघडकीस। फॉरेन्सिक अहवाल एसआयटीकडे सादर। तपासाला वेग। एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण। प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर। नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीतील हालचालींचा तपशील समोर। खरात मुस्लिम असता तर वरात काढली असती। जात धर्म न पाहता नालायक माणसाला नालायक म्हणण्याची हिंमत पाहिजे। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। तर खरात प्रकरण बाहेर काढण्यात सरकारचा हात। पडळकर यांचं प्रत्युत्तर। खरात प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। पुरोगामी महाराष्ट्राचं हसं करून ठेवलंय। देशात खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राची चेष्टा झाली आहे। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। भोंदू अशोक खरात सरकारचाच माणूस आहे। नाना पटोलेंची टीका। तर एसआयटीने अजूनही कोणावर ठोस कारवाई केलेली नाही। पटोलेंचा आरोप।